ग्रामवनमधून नागरिकांना अनेक सुविधांचा मिळणार लाभ. लक्ष्मण चिंगळे. कारदग्यात ग्रामवन सेवा केंद्राचे उद्घाटन. कर्नाटक राज्य सरकारने ग्रामवन केंद्राच्या माध्यमातून पेपरलेसची प्रक्रिया बंद करून ऑनलाईन सुविधा या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच छताखाली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या ग्रामवन केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं प्रतिपादन बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केलं. ते कारदगा येथील श्री कम्युनिकेशन CSC सेंटर संलग्नित कर्नाटक सरकारच्या ग्रामवन सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रारंभी पूजन माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब भावले यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर श्रीफळ माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खिचडे यांनी वाढवल्यानंतर ग्रामवन केंद्राचे उद्घाटन लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं. यावेळी अण्णासाहेब भावले, राजू खिचडे यांनीही मनोगत व्यक्त केलं. उपस्थितांचे स्वागत माणिक जनगडे यांनी केल्यानंतर किरण सदलके व प्रतिभा सदलके यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे, उपाध्यक्ष सुभाष ठकाणे, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगडे, डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे, कुबेर आळते, अरविंद खराडे, हाल शुगरचे संचालक देवाप्पा देवकते, संजय गावडे, भरत भागाजे, अण्णासू दत्वाडे, धनपाल सदलके, प्रमोद जाधव, यशवंत गावडे, ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते. कारदगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. ಗ್ರಾಮವನ್ ಇದು ಉದ್ದೇಶ ಏನನ್ನೋದನ್ನು ತಮ್ಮ ಪ್ರಸ್ತಾವದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈ ಯೋಜನೆ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆಗಳು ನೇರವಾಗಿ ಅವ್ರವರೆಗೆ ತಲುಪಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಈ ಗ್ರಾಮವನ್ನ ಯೋಜನೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳಿಸದೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಅನೇಕ ಜನ ನಿಪ್ಪಾಣಿ ಅಂತ ತಾಲೂಕಾ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು ಅಥವಾ ಬ್ಲಾಕ್ काही सुविधा गावातील प्रत्येक व्यक्तीला पोचायला पाहिजे. त्या पोचण्यासाठी ह्या केंद्राचं काम केंद्राचं काम केंद्र आयडेंटिफाय व्हायला सुद्धा पिवळा रंग लावलेला आहे. पिवळा रंग हा कशाचा द्योतक आहे? इट इज टोटली सर्व्हिस मोटिवेटेड. सेवा मनोभाव प्रवृत्ती काम करते, लोकांना सेवा देणे